हॅलो नमस्कार. आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी छान आणि खूप टेस्टी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण बनवणार आहोत लेफ्ट ओव्हर पावभाजी मसाला रेसिपी. पावभाजी म्हणण्यापेक्षा जी पावभाजी आपली उरलेली असती आणि त्यामधनं एक्स्ट्रा आपण भाजी थोडीशी आपल्याकडनं होतेच, तर त्याची एक युनिक अशी रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. त्या अगोदर तुम्ही कधी अशी रेसिपी ट्राय केली आहे का किंवा केली आहे का, तर नक्की मला कमेंट करून सांगा बरं का. तर बघा, जे पाव आपले लेफ्ट ओव्हर राहतात त्याला टाकून न देता अशा प्रकारे त्याचा आपण एक नवीन डिश तयार करणार आहोत. तर तीच मी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. माझ्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम आपण पाव अगदी जी शेप तुम्हाला हवी आहे त्या शेपमध्ये कट करा आणि मस्त खरपूस असे थोडं थोडं तूप ॲड करून पाव तुम्ही छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपली जे पावभाजीची जी भाजी आहे ना ती इथे ॲड करायची आहे. आणि बघा, छान जास्त ॲड लगेच करू नका, नाहीतर आपले पाव थोडेसे सॉगी होते. त्यामुळेच थोडी थोडी भाजी इथे ॲड करायची आहे आणि छान अशी आपल्याला इथे परतून घ्यायची आहे. थोडासा आवाज तुम्हाला एक्स्ट्राचा येत असेल तर घरामध्ये असल्यामुळे लहान मुलं आहेत, शूट आपल्याला करायचं आहे, त्यामुळे सर्व गोष्टी ॲडजस्ट करून करायच्या आहेत बरं का. तुम्ही माझ्या आवाजाकडे लक्ष द्या, इतर आवाजाकडे लक्ष देऊ नका. ओके, त्यासाठी सॉरी बरं का. ते बघा, इथे थोडीशी पावभाजी मी आणखी ॲड केलेली आहे आणि छान मस्त असं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला ही डिश कशी वाटली. तर बघा, इथे आपण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये पावभाजीची भाजी ॲड करायची आहे आणि पूर्ण पाव कवर करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, खूप जास्त पावभाजी इथे यूज करायची नाही, नाहीतर पाव सॉगी होती. हवं तेवढी तुम्ही चीज इथे ॲड करू शकतात. मी इथे मॉझरेला चीज ॲड केलेली आहे. थोडीशी छान पण लागते आणि दिसायला देखील खूप टेम्पटिंग अशी आपली डिश इथे दिसते बरं का. त्यामुळे मी इथे मॉझरेला चीज ॲड केलेली आहे. तुमच्याकडे जी असेल, जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही ॲड करू शकतात. तर बघा, आपल्याला चीज टाकल्यानंतर मात्र टॉस करायचं नाही, ॲज इट इज तिला तसंच ठेवायचं आहे आणि थोडा वेळ तिला आपल्याला इथे स्टीम देऊन घ्यायचं आहे. त्यामुळे चीज पटकन मेल्ट होईल. बघा, इथे मी थोडंसं कवर करत आहे. थोड्या वेळसाठी आपल्याला कवर करायचं आहे आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, नाहीतर आपलं पाव पॅनला चिटकते. पॅन असो, तवा असो, जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता. पॅनमध्ये बनवलात तर जास्त वेळ लागणार नाही आणि खाली देखील चिटकणार नाही. पण मी इथे लोखंडी आपला जो तवा असतो की नाही भाकरीचा, तोच यूज केलेला आहे. बघा, थोडा वेळ इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे स्टीम त्याच्यामध्ये येईपर्यंत. बघा, इथे तुम्हाला मी ओपन करून बघा, छान स्टीम इथे आलेली आहे आणि आपली चीज देखील बघा किती मस्त मेल्ट झालेली आहे. थोड्याशा अगदी काही वेळातच डिश बनणारी आहे आणि इतकी टेस्टी लागणारी डिश आहे ना. नक्की एक वेळेस ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक माझ्याबरोबर शेअर करा. आणि रेसिपी कशी वाटली, आवडली नाही आवडली तरी देखील माझ्याबरोबर तुमचा फीडबॅक शेअर करा बरं का. अधूनमधून तुम्हाला माझ्या मुलीचा आवाज येत असेल, त्याला इग्नोर करा. आणि इथे बघा, माझी लेक तिला ही डिश खूप आवडते आणि खूप मस्त अशी ही डिश बनते. आणि नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि माझ्या लेकीची तर फेवरेट आहे बरं का. मी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.